तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती आणि थोड्या दिवसानंतर 15 ऑगस्ट आहे म्हणून मला चला आपल्या नगरच्या सुप्रसिद्ध चांद बेबीच्या महालावर जाऊया, जी आपल्या अहिल्यानगरची आन मान आणि शान आहे. मला असं वाटलं होतं की 15 ऑगस्टच्या दिवशी जर आपण चांद बेबीच्या महालावर गेलो तर तिथं अत्यंत जास्त गर्दी असेल, म्हणून आपण थोडे दिवस आधी जायला पाहिजे. त्याच्यामुळं मी 4-5 दिवस आधीच गेले होते, पण इथं आज पण काही गर्दी कमी नव्हती. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण चांद बेबीला येतात. मला वाटलं होतं की इथं फक्त खालीच गर्दी आहे, वरती काही जास्त गर्दी नसेल, म्हणून मी वरती गेले. तर वरती जाताना मला काही जास्त लोक दिसले नाही, पण वरती गेल्यावर कळालं की खालच्यापेक्षा जास्त गर्दी तर वरतीच आहे. इथे कोणी फोटोज काढत होतं, कोणी व्ह्यू एन्जॉय करत होतं, लहान मुलं तर इथे खेळत होते. चांद बेबी वरून खाली बघण्याचा नजारा तर काहीतरी वेगळाच होता. इतका सुंदर नजारा होता की बास. वरतून खाली जाण्यासाठी सर्वांनी लाईन करून नंबर लावले होते खाली जाण्यासाठी, कारण की एक तर इथून काही दिसत नव्हतं आणि सगळे हळूहळू चालले होते. आम्ही जेव्हा मक्याचा कणीस घ्यायला गेलो तो आम्हाला या आजी भेटल्या आणि आमच्या हातात कॅमेरा बघून ते आम्हाला म्हणले की मागच्या वेळेस त्यांचा सुद्धा कोणतरी व्हिडिओ काढून नेला होता. तुम्ही पण कधी चांद बेबीला आलात तर ह्या आजीकडून मक्याचा कणीस घ्यायला विसरू नका. आम्ही तर कणीस खाता खाता मस्त व्ह्यू एन्जॉय केला आणि निघालो घरी जाण्यासाठी. तर आजसाठी एवढंच, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.